माणगावमध्ये मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जलतरण तलावासारखे 2 मोठे प्रकल्प उभारले जाणार असल्याची घोषणा निश्चितच स्वागतार्ह आहे। तालुक्याच्या दृष्टीने ही आनंदाची बाब आहे। मात्र प्रत्येक मोठ्या घोषणेसोबत काही महत्त्वाचे प्रश्नही उपस्थित होतात। आजपर्यंत माणगावातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधांसाठी पुणे किंवा मुंबई गाठावी लागते। त्यामुळे अत्याधुनिक हॉस्पिटल ही काळाची गरज आहे। परंतु केवळ इमारत उभारून उपयोग नाही, तज्ञ डॉक्टर, प्रशिक्षित कर्मचारी, अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि सर्वसामान्यांना परवडणारे उपचार हे देखील तितकेच महत्त्वाचे आहेत। अत्याधुनिक हॉस्पिटल उभारले जात असेल तर ते केवळ एका संस्थेचे नव्हे तर संपूर्ण तालुक्याच्या विकासाचे पाऊल मानले जाईल। दुसरीकडे जलतरण तलावामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना मोठी संधी मिळू शकते। मात्र अशा सुविधा अनेक ठिकाणी उद्घाटनानंतर देखभाली अभावी बंद पडल्याची उदाहरणे आहेत। त्यामुळे या प्रकल्पाची दीर्घकालीन देखभाल, प्रशिक्षकांची उपलब्धता आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांना प्रवेश यावरही लक्ष देणे आवश्यक आहे। माणगावच्या विकासासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज आहे। असे प्रकल्प तालुक्याच्या दीर्घकालीन विकासाच्या दृष्टीने पाहणे अधिक योग्य ठरेल। विकासाच्या घोषणा नेहमीच आशादायी असतात, मात्र त्या प्रत्यक्षात उतरून नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणतात तेव्हाच त्या यशस्वी ठरतात। माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते राजीव साबळे यांच्या जन्मदिनानिमित्त उद्या 7 जुलै 2026 रोजी सकाळी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलचे भूमिपूजन आणि जलतरण तलावाचे उद्घाटन या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे माणगावकरांना आवाहन केले जात आहे। माणगावकरांच्या अपेक्षा आता घोषणेपेक्षा दर्जेदार परिणामकारक विकासाच्या आहेत। शेवटी एकच, हार तुरे काही क्षणांचे असतात, पण विकासाची कामे अनेक पिढ्यांची ओळख बनतात। माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजीवजी साबळे साहेब यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक शर्मिला सुर्वे, नगराध्यक्षा माणगाव नगरपंचायत।